श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आज पण एक विशेष आठवला म्हणण्यापेक्षा तो दिसला आणि म्हटलं चला लगेच तुमच्याबरोबर बोलून टाका. काय झालं, एक ओळ मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. बघा तुम्हाला काय आठवते का त्या गाण्याचा अर्थ? ते गाणं खूप छान आहे. सुमन कल्याणपूरचं गाणं आहे. एक ओळच म्हणणार आहे, पण कदाचित तुम्हाला सगळं आठवण. आणि हो, बाहेर काम पण चालू आहे. त्या गाडीचा आवाज येतोय, ती गाडी मागे येताना त्याचं ते हॉर्न पण वाजते, तर जरा समजून घ्या. आणि हो, कावळा तो तर माझ्याकडं रोज येतो, त्याला ती द्यायलाच लागतो. तो बसलेलाच असतो, ओरडत असतो. त्यामुळं त्याचा पण आवाज तुम्हाला समजून घ्यायची सवय करून घ्यायला लागेल. आत्ता पण तो बाहेर ओरडते बघा. तर चला एकच ओळ म्हणून दाखवते. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावते. विसरले का ग भादव्यात, वस झाले माहेरीच्या सुखाला ग मन आसवलं. म्हणजे बघा, आठवलं का काही तुम्हाला? अहो, श्रावण महिना चालू झालेला आहे आता. श्रावण महिना चालू झाला म्हणजे मंगळागौर चालू आहे आता. परत रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे. मग काय, सगळ्या महिला माहेरी जाणार, झोका खेळणार, भावांना राखी बांधणार. म्हणजे हा महिलांचा सण चालू झाला, बरोबर की नाही? तर बघा, माहेरी जायचं म्हटलं की आई दारात वाट बघत असते बघा. तिच्या आवडीचं, मुलीच्या आवडीचं येणार म्हणून सगळं काही ती गोडधोड करत असते. अशी ती आई असते बघा. आणि असं ते माहेर पण असतं. हे गाणं लागलं ना की लगेच माहेरची आठवण येते आणि मन त्या माहेरी जाऊन येतंसुद्धा आपलं बघा. ते गाणं सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेलं आहे. खूप सुंदर गाणं आहे, खूप. बघा, पहाटेच्या वेळेला ते गाणं लागतं. आता तर ते काही श्रावणात लागतं म्हणायला. तर गंमत अशी झाली बघा, आजकाल प्रॉपर्टीवरून पण बहिणी भावांशी भांडत असतात. कुठं प्रॉपर्टीला म्हणजे केस वगैरे लावतात, दावा दाखल करतात की हिस्सा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. कशाला हिस्सा पाहिजे सांगा? भाऊ जेवढं देईन तेवढं घ्यायचं. हां, एखाद्या बहिणीची परिस्थिती खरंच खूपच नाजूक आहे, तर मग त्या बहिणीने मागायला काही हरकत नाही. आणि त्या भावाने पण मन म्हणजे मन असं मोकळं करूनच त्या बहिणीला दिलं पाहिजे. तेवढं ते पण महत्त्वाचं आहे. तर काय झालं बघा, मी काही लिहून घेतले तुम्हाला सांगते. भांडी घासत होते बघा मी. तर भांडी घासता मला काय सापडलं असं सांगा? त्या भांडी घासताना आता ते ताट माझ्याकडनं आहे, ते पलीकडे. तर त्या ताटावर माझं नाव होतं, माहेरचं नाव, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची ती ओळख. आणि त्या ताटावर माझं नाव होतं. मी म्हटलं अरे वा, किती छान. म्हटलं प्रॉपर्टीत भावाने हिस्सा दिला नाही दिला काही फरक नाही, पण ताटावर माझं नाव आहे. म्हणजे मला इतका आनंद झाला ना, म्हणजे ते ताट मी माझ्या भावाला कधीही मागू शकते, आहे की नाही? बरोबर, किती छान आहे. मला ते इतकं आवडलं ना, म्हणजे काय म्हणतात ना की तो आनंदच खूप म्हणजे वेगळा आहे बघा. आजकाल काय झालेलं आहे बघा, पहिलेसारखे दिवस नाही राहिलेले. पहिलं कसं होतं की माणसांना खूप माया प्रेम होती, आपुलकी होती. आजकाल बरोबर आहे, आजकाल पैशाला खूप महत्त्व आहे बघा. आहे काय बहिणींची परिस्थिती, मुलींची नाजूक आहे. भावांनी पण तेवढी मदत करावी. जसं लहानपण आपण घालवलं बहीण भावंडांनी, तसं आता हे मोठेपणसुद्धा त्यांनी त्याचप्रमाणे त्या बहिणीला वागवलं पाहिजे असं मला वाटतं. चला, आजचा व्हिडिओ छोटाच झाला, पण कसा झाला हे मला तुम्ही सांगा. श्री स्वामी समर्थ.